मंडळी, नवरात्रीतला आजचा 8वा दिवस आणि आजचा रंग आहे मोरपंखी. देवीचे 8व्या दिवशीचे रूप म्हणजे माता महागौरी. आईसारखी करुणा आणि आशीर्वाद देणारी देवी म्हणून हिचा उल्लेख आढळतो. नंदीवर विराजमान झालेली, हातात डमरू घेतलेली ही देवी प्रतीक मानली जाते पवित्रता, शुद्धता आणि शांततेची. महागौरी मातेचा उदो उदो. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. अरे तुम्ही सगळे आलात मला न्यायला? अच्छा, हो हो हो, नाही बरोबर आहे, मला थोडा जरा उशीर झाला. हा, पण मंडळी, नवरात्रीतला जागर असाच सुरू राहणार आहे आणि आजचा तर खास असणार आहे, कारण आपल्या आजच्या ह्या 16 सख्यांचा या भागामध्ये सहभागी झालेल्या आहेत ठाण्यातील रिक्षा चालक महिला. आणि आज मी या माझ्या सगळ्या ताईंबरोबर खेळ तर खेळणारच आहे, गप्पा सुद्धा करणार आहे आणि बघणार आहे हुकमाची राणी कोण असणार ते. चला तर मग तुम्ही तयार व्हा आणि तुम्ही सगळ्यांनी टाका मीटर. क्या बात आहे, चला. अरे बापरे, हा मागे. हा, माझं नाव अनिता शैलेश रिगे. आमच्या युनियनचं नाव कैलासवासी वसंत डावखरे रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना असं आहे. मी 8 वर्षापासून रिक्षा चालवते. पहिले मी फुलं हार विकायचे फेरीवरती. जे कमवायचे ते 3 मुलांचं शिक्षण आणि घर खर्च याच्यात भागत नव्हतं. मग मी हाराचा धंदा हळूहळू कमी करत करत मी रिक्षाकडे वळली. पहिला दिवस मंगळवारचा होता रिक्षा चालवायचा आणि त्याच्यामध्ये मला एक लेडीज भेटली होती पहिल्यांदाच. फर्स्ट सेकंड या घेरवर चालवली, थर्ड मार टाकलाच नव्हता. पण ती मला नेहमी म्हणायची, काय झालं ना, तुझ्या गाडी सगळं तुला मी रिपेअर करेल, चालव बिंदास. अशी ती महिला होती माझ्या. म्हणजे तिने मला जो कॉन्फिडन्स दिला ना, आजपर्यंत मी इथपर्यंत पोहोचले. सुरुवातीचे 4 वर्ष लग्न झाल्यावर मी 4थ्या-5व्या दिवशी शेतात कामाला गेले, तेव्हा 25 रुपये रोज होता. आणि त्याच्यानंतर आज मी रिक्षा चालवून माझ्या मुलांचं शिक्षण करते आणि आज माझ्या मुली चांगलं शिकतात. मग आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके, मग आता आपण खेळायला सुरुवात करूया. हसली ती फसली, हसली ती फसली. नाव कळलेलं आहे? हा, नाव कळलेलं आहे. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य करायचं आहे जागेवरती. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. घरात लपला दाराची लावली कडी, घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. व्हेरी गुड, क्या बात आहे. हो हो, व्हेरी गुड, क्या बात आहे. स्टॅच्यू. ताई कशाला हसली, हसली आणि फसली. तू समोर बसू शकते. काय म्हणणे तुझं मला सांग, सांग मला सांग, काय म्हणणे ताई. हे ताई, नमस्कार. या ताई, तू असलेली आहेस, तू बाद झालेली आहेस, तू समोर बसू शकते.
सगळ्या जणी तिथे चेहरा करून आहे, तू एकटीच इथे उभी आहे अशी. हा काय बरं, काय म्हणणे तुझं? ए ताई, ताई, ताई तू हसली आणि फसलीस, तू बाद झालीस. तू समोर बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. या डोळे मिचकवले. ताई तू बाद झालेली आहेस. ताई तू बसू शकतेस. ओके, ताई तू पण डोळे मिचकवलेस. ताई तू बाद झालेली आहेस. हे बघ, जितकं सांगते हल नको तरी हल्ली. ताई तू बाद झालेली आहेस. ॲक्च्युली मी खरं तर सांगितलं होतं की नजर खाली ठेवायची नाही, पण ह्या ताईने नजर खाली ठेवलेली आहे, त्यामुळे ही ताई बाद झालेली आहे. आणि आपल्या पहिल्या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. पण मला खरं तर 5 ताई जरी आपल्या या पुढच्या खेळामध्ये आल्या असतील, पण मला काही ताईंबरोबर जरा बोलायचं आहे. तर सगळ्यात आधी ह्या ताईशी मी बोलणार आहे. तुझं नाव सांग बरं ताई. राजश्री वसंत सावंत. राजश्री ताई, माहेर कुठले तुझं? सातारा. साताऱ्याकडचे आहे का तो? हा. आणि सासर? मिरज. सासर मिरज. बर. पण ताई कसं वाटतंय तुला? मला इथं खूप मस्त मज्जा, एन्जॉय. बस आयुष्य खूप छोट आहे, खूप लहान आहे. जगायसाठी म्हणून नाही, आपल्या स्वतःसाठी म्हणून मला जिथे मिळेल तिथे मी एन्जॉय करते. कुणालाही विचार, मी अख्खा ठाणा स्टेशन मध्ये सुद्धा लाजत नाही. बिंदास आहे मी. आमच्या युनियनचा काही कार्यक्रम राहू दे, तुम्ही नाचा नका नाचू, मला नाचायचंय. असं पाहिजे. हा, मरायचं आज आहे, उद्या ये. आज झोपलो, उद्या उठतो की नाही कुणी बघितलंय? आज जीना है तो आज जियो, वर्तमान में जियो, भविष्य भूतकाल क्या है. आपली सिरियल मराठी आहे. सगळ्या मैत्रिणी आलो, एकत्र आलो, असं आपल्याला यायला मिळतं का? कधी नाही. जो तो मला गाडीवर जायचंय, मला पैसे पाहिजे, मला पैसे कमवायचे, मला. आज आपण सगळे एकत्र आलो, एकमेकींचे विचार करता येतात, एकमेकींबद्दल बोलता येतो, आणि एवढं छान वाटतं ना की आपण सगळे एकत्र मिळून जे काय आपला कार्यक्रम आहे, कोणताही कार्यक्रम राहू दे आमच्या महिला मंडळाचा, इतक्या हस्तरीत्या आम्ही खूप सुंदर तो कार्यक्रम पार पाडतो. मला एक ताई विचारायचं, तुझ्याकडे बघून तू ज्या पद्धतीने बोलतेस, तू कम्प्लीट एकदम ना अशी एकदम अशी आहे. तू रात्री उशिरापर्यंत वगैरे समजा रिक्षा चालवत असेल तर असं कधी असा वाईट अनुभव नाही? मी रात्री पहिला 1 वाजेपर्यंत गाडी चालवलेली आहे. मी रात्री 1:45 वाजता अंधेरीवरून ठाण्यात आलेली आहे. बिलकुल आपल्याला काय मुंबईमध्ये म्हणजे काय असं नाहीये, फक्त हायवेला जरा भीती वाटते, पण असं काहीच नाहीये, कारण मी एमटीच येते निघून, म्हणून मला काय वाटलं नाही. पहिला मी 2-2 वाजेपर्यंत, सगळ्या महिलांना माहितीये, मी 2-2 वाजेपर्यंत मी गाडी चालवायची. मी अजिबात कुणाला घाबरत नाही. मी शेर का बच्चा आहे. आपण किसी का डरता नहीं, अपना मर्जी का अपन मालिक है. ये क्या हो तुम्ही? क्या बात आहे, एकदम जोरदार. क्या बात आहे ताई, एकदा या ताई सर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ताई तुझं नाव सांग बरं. मी सुवर्णा मांगेला. बरं, तू किती वर्ष ह्या व्यवसायामध्ये आहे? मला पण 5 वर्ष झाले. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहेस, म्हणजे रात्री उशिरापर्यंत रिक्षा वगैरे चालवणं असतं किंवा काय, तर ह्या व्यवसायाला तुझा भाऊजींचा कसा पाठिंबा आहे तुला? भाऊजीमुळेच मी आज रिक्षा चालवते. अच्छा. पण भाऊजींमुळे आले ह्या क्षेत्रात, पण वेगळ्या तरीकाने आले. ऍक्च्युली रागाने, थोडंसं काहीतरी पर्सनल आहेत गोष्टी अशा. आता ते सोबत नाही आहेत, पण मी एकटं सगळं ह्या रिक्षा क्षेत्रात येऊन मी खूप काय कमवलंय, नाव पण कमवलंय, खूप साऱ्या मैत्रिणी कमवल्या, आणि पैसे पण छानपैकी कमवते. मी माझ्या स्वतः मुलीला म्हणजे सांभाळू शकते आणि घर पण चालवू शकते. आता म्हणजे खूप म्हणजे प्राऊड फील वाटते की मी करू शकते. वा वा, खूप छान ताई. आणि आपण आता हा खेळ खेळणार, ज्या खेळाचं नाव आहे अर्थातच जिभेला काही हाड, पण मी त्यासाठी एक वाक्य देणार आहे. ते वाक्य तुम्ही पटापटा बोलून दाखवायचं आणि वेगवेगळ्या मूडमध्ये बोलून दाखवायचे. जी ताई उत्तम सादरीकरण करेल ती असणार आहे पहिली, त्याच्यानंतरची दुसरी, आणि अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे हसत हसत बोलायचं तुला. रेडी? लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे वाक्य तू नाचत नाचत बोलायचे.
नाचत बोलायचंय. रेडी? लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळू चिकटला टाळूला. लाडू बोलली मी. लाडू बोलली मी. ताई आता इथे वाक्य मी चेंज करणार आहे, बदलणार आहे. धनी, अहो धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हे वाक्य आहे. आता हे वाक्य लाजत लाजत बोलायचंय. हे मी आयुष्यात कधीच लागलं नाही. बरं आता बरं ठीक आहे, बरं रागात होऊन जाऊ दे. रागात. अहो धनी, तुम्हाला सांगते माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खरं तुमचंच माझ्यावर प्रेम नाही बघा. राग धनी. धने हने हने. हे वाक्य तू रडत बोलायचं. धनी, माझं ना तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावरती प्रेम नाहीये. माझं ना अभय एवढं तुमच्यावरती प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावरती प्रेम नाहीये. आता हे सगळं मनातलं येते. हा ना, मी नव्हतं सांगितलं आभाळा एवढं, मी फक्त लई सांगितलं होतं. हा बरोबर या माध्यमातून बरोबर भाऊजींपर्यंत पोहोचवते सगळं मनातलं. त्या बात एकदा जोरदार तयार होऊन जाऊ दे. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. लय प्रेम आहे धनी. बस एवढं. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. सगळ्यात आधी 2 नंबरची ताई आहे, ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. धनी, माझं ना तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावरती प्रेम नाहीये. पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अहो धनी, तुम्हाला सांगते माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खरं तुमचंच माझ्यावर प्रेम नाही बघा. धनी. हने हने हने. तिला विश्वास पसंत आहे. दोन्ही ताई आल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खेळ तर आपण खेळणारच आहोत, खेळाचं नाव पण मी सांगणार आहे. पण त्याआधी दोन्ही ताई इथे आलेल्या आहेत तर त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. ताई तुझं नाव सांग. राजश्री वसंत सावंत. ते भाऊजी काय करतात? ते नाहीये. किती वर्ष झाली तू ह्या व्यवसायात आहेस? 5. कसं तू तुझं कुटुंब तू कसं उभं केलं सांग? आमचे वडील आम्ही लहान असतानाच वारलेले आहेत. आईला पण एक हात नव्हता माझ्या. माझी आई ट्रेनमध्ये फळं विकून आम्हाला मोठे केले. आम्ही 3 भावंड आहोत. त्याच्यानंतर खूप आमच्या आयुष्यातनं आम्ही खूप कष्ट बघितले म्हणून आता असं वाटतं की नाही, जगायचं आपल्या स्वतःसाठी जगायचं. कशासाठी दुःख काढत राहायचं ना. आणि असं ना खालून पाणी यायचं. आम्ही कसं घरात बसून राहिलेलो आहेत सर. आम्ही कष्ट काढलेत सर, खरंच खूप कष्ट काढलेत. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर पण नवरा पण खूप लवकर गेला. आई पण असे 2-3 महिने बिचारात पडून होती. आम्हाला कोणाचा सहारा नव्हता. असं म्हणजे कोण चुलते मालते कोण नाही आहेत, सगळे गावी आहेत. आणि मी पण तेव्हा 3री-4थीला काय होते, जास्त मोठी नव्हती. मग त्याच्यानंतर मी लगेच भांडे कामाला जायला लागले. लोकांच्या घरी भांडे घासायचे. तेव्हापासून मी म्हणजे कामं करायला आले ते आत्तापर्यंत काम करते. आणि मी कामाला कधीच हार मानत नाही. कोणतंही काम राहू दे, किती पडीन झडीन थतनं उठीन आणि पुन्हा चालू करेन, पण हार मानत नाही सर मी. असं आम्हाला खायला मिळत नव्हते. आजूबाजूवाल्यांकडे जायचो तर वास येणाऱ्या चपात्या दिल्या सर आणि आम्ही त्या खाल्लेल्या सुद्धा आहेत. म्हणून आम्ही अन्नाला माजत नाहीये. अन्न म्हणजे अन्न आहे, अन्न परब्रह्म आहे असं वाटतं. आम्हाला वया पुस्तकं नसायच्या. एका वहीमध्ये मी सगळं रफ वही करून सगळे विषय एका वहीत लिहिलेले आहेत. मी आता माझे मिस्टर वारले तेव्हा मी 22 वर्षाची होते. 22 वर्षाची असल्यापासून मी सगळं म्हणजे तर बहिणीचा नवरा बेवडा, मग बहिणीला बघत गेले. बहिणीच्या घरात किराणा बिराणा भरायचे. बहिणीला बघत गेले. बहिणीची पोरं आता मोठी झाली, भावांच्या पोरांच्या मागे लागल्या. आता त्यांची पोरं मोठी झाल्यात. तरी पण शिक्षण आहे. शिक्षणासाठी मग जेवढं होतं तेवढं मी करते. मी नाही म्हणत नाही. आणि जे काय करायचं ते त्यांच्यासाठीच करायचंय मला. आज माझं वय 46 चालू आहे.
46 वर्षात मी सकाळी 4 वाजता 4:30ला उठते, आंघोळ करते, 5:30ला मी घर सोडते, कामाला जाते. 6 वाजताची माझी ड्युटी आहे. 6 वाजताची ड्युटी 2 वाजेपर्यंत मी ड्युटी करते. 2च्या नंतर मी गाडीवर बसते. 8 वाजेपर्यंत मी गाडी चालवते. 700-800 रुपये करते, तेव्हाच घरी जाते. ताई खरंच तुझं कौतुक आहे आणि तुझ्या हिमतीला खरंच दाद द्यायला पाहिजे. ज्या पद्धतीने तू उभी राहिलीस आणि तू सगळ्यांचं तू केलंस, खरंच खूप छान वाटलं ताई. आणि अशीच राहा ताई. तुझं नाव सांग. निशा सचिन तारलेकर. भाऊजींचा स्वभाव कसा? हा, भाऊजींचा स्वभाव खूप छान आहे. खूप छान आहे. हा, माझे मिस्टर मला प्रत्येक गोष्टी सपोर्ट करतात. वा. रिक्षा लाईन मध्ये म्हणजे त्यांचा सपोर्ट होता म्हणून मी रिक्षा लाईन मध्ये आले. अच्छा. माझी ही गाडी ना माझी लक्ष्मी आहे. आज त्या लक्ष्मी बाबाची सगळी स्वप्न मी पूर्ण केलेत. स्वतःचं घर पण घेतलंय. जेव्हापासून माझी या लक्ष्मी माझ्या दारात आली ना, तेव्हापासून मला कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे. कारण की आम्ही पण खूप हालातीचे दिवस बघितलेले आहेत. 10वीपर्यंत एज्युकेशन केलं. मग त्याच्यानंतर कसं नव्हती, वडिलांना पण पॅरालाइजचा अटॅक आलेला. मग त्याच्यानंतर शिक्षण पण नाही पुढे घेऊ शकली. ताई खरंच तुमच्या सगळ्यांचं खरंच खूप कौतुक आहे. कारण ज्या पद्धतीने तुम्ही कष्ट करून इथपर्यंत आलेला आहात, तू अशीच खूप छान हसत राहा आणि तुझं पुढचं आयुष्य सगळं आनंदाचं, सुखाचं आणि भरभराटीचं जाऊ दे, हेच मी देवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. थँक्यू दादा. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. हां, चल. आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये 2 ताई आलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि याच खेळातून होणार आहे विजेती. आता आपण हा खेळ सुरू करूया. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. आता खेळ असा आहे की तुमच्यासमोर पेपर कप आहेत. हा, एकात एक घातलेले पेपर कप आहेत, ते वेगळे करायचे आणि पिरॅमिड तयार करायचे. सगळ्यात वरती एकच ग्लास आला पाहिजे. खाली 8 ग्लास असतात. जी ताई कमीत कमी वेळामध्ये हे पिरॅमिड तयार करेल ती होणार आहे विजेती. 1 2 3. हा, हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश. हा, जी ताई कमीत कमी वेळामध्ये हलू नकोस, हात वरती घे. हा, टेबल हलू नको. हा, शाबाश, व्हेरी गुड, क्या बात है. हात वरती करायचे. हा, हात वरती करायचे. हा, ओके. हा, आणि सावकाश अलगट ठेव. ये बात है. निर्णय तर तुमच्या समोरच आहे. अर्थातच या आपल्या शेवटच्या खेळाची विजेती झालेली आहे ही ताई आणि उपविजेती ठरली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. पण ताई, तू जरी विजेती झाली असलीस तरी पण आमच्या मते माझ्या या सगळ्या ज्या ताई आहेत त्या सुद्धा त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या क्षेत्रामध्ये खरंच त्या विजेत्या आहेत. त्यामुळे तुझ्याबरोबर मी माझ्या या सगळ्या ताईंचं सुद्धा सन्मान करणार आहे, एक स्मृतिचिन्ह देऊन. आणि त्यासाठी मी विनंती करतो सगळ्या ताईंना की तुम्ही इथे यायचे. या. मंडळी, रिक्षा चालवणं ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी नाही, तर महिला सुद्धा या क्षेत्रात व्यवसाय करू शकतात ही प्रेरणा दिलेली आहे सो अनिता इघे ताईंनी. आणि म्हणूनच ती ठरले आजची आपली मानाची हुकुमाची राणी. आणि तिला हा किताब बहाल करताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय. खूप खूप अभिनंदन तुझं.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे अनिता इघे ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. मला खूप म्हणजे खूप छान वाटतं आज. म्हणजे मी एवढ्या वर्षापासून रिक्षा चालू मेहनत करते ना, त्याच्यामधून आज मला खूप असं स्वतःला असं खूप छान प्राऊड फील होते. छान प्राऊड फील होत आहे. वा. सोहळा सख्यांचा. म्हणजे या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू बरंच काही सांगून जातात की त्या आज किती खुश झालेल्या आहेत ते. आणि हाच आनंद, हाच उत्साह आपण बघणार आहोत उद्याच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत, तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.